अशोक खरात, राजेंद्र गडगे, गणेश शिंदे या सगळ्यांच्या पाठोपाठ आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अजून एका भोंदूचा पर्दाफाश करण्यात आलाय। श्रीरामपूर तालुक्यामधल्या टाकळी भान इथे दावल मलिक बाबा या नावानं दरबार भरवणाऱ्या अशोक आढाव या भोंदू मांत्रिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। भोंदू मांत्रिक अशोक आढाव याच्याकडे पोटाचं दुखणं बरं करण्यासाठी आलेल्या पीडित महिलेला भूतबाधा असल्याचं सांगून मागच्या 3 वर्षांमध्ये या नराधमानं पीडित महिलेकडून सोन्याच्या ऐवजांच्या सोबतच तब्बल 15 ते 16 लाख रुपये उकळलेत। मांत्रिक विधीच्या नावाखाली पीडित महिलेकडे शरीर चुकाची मागणी करत तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद या महिलेनं दिली आहे। फिर्याद दाखल झाल्याच्या नंतर श्रीरामपूर तालुका पोलिसांनी कारवाई करत आरोपी भोंदू अशोक आढाव याच्या विरोधामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आणि वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आणि या भोंदू मांत्रिकाला बेड्या ठोकल्या। श्रीरामपूर येथील रहिवासी अशोक आढाव म्हणून एक बाबा आहे। मला नॉर्मली पोटदुखीचा असा त्रास होता, तर मला त्यांचा पत्ता कळाल्यानंतर मी त्यांच्याकडे गेले। साध्या बरणीमधून गोळ्या काढून त्यांनी मला समोर बसून खायला लावल्या, पण त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मला पूर्णपणे डबल त्रास सुरू झाला। त्याच्यानंतर त्या त्रासाला कंटाळून मी वारंवार त्यांना कॉल करत राहिले, हे करा ते करा। मग ते त्रासाला कंटाळल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी सुरू केली। सुरुवातीला हे औषध आणावं लागेल, ते औषध आणावं, 10,000 टाक, 5,000 लागतील, 20,000 लागतील, माझा मोबाईलचा बॅलन्स संपला, मोबाईलला बॅलन्स टाक, अशा एक मागण्या त्यांनी माझ्याकडे सुरू केल्या। एका पीडित महिलेचे पोटाचे दुखणे मंत्रतंत्र व जडीबुटीच्या सहाय्याने बरे करून देण्याच्या बहाण्याने कथित तांत्रिक बाबा अशोक मधुकर आढाव यांनी तिच्याकडून 15 ते 16 लाखाचे आर्थिक लूट, सोन्याचे दागिने घेऊन तिच्याकडून शरीर सुखाची मागणी केली आणि तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे मंत्रतंत्र जादूटोणा विरोधी कायदा तसेच इतर कलमाखाली गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यात नमूद आरोपीस अटक करण्यात आलेली आहे।